Next, we are going to start the second method to write the set. सेट लिहिण्याची दुसरी पद्धती आपण या ठिकाणी बघणार आहोत. दॅट इज कॉल्ड रूल मेथड किंवा ह्याला सेट बिल्डर मेथड, सेट बिल्डर मेथड असं देखील आपण म्हणू शकतो. सेट बिल्डर मेथड किंवा रूल मेथड. आता सेट बिल्डर मेथड प्रमाणे सेट लिहिण्यासाठी आपणास एक एक्झाम्पल आवश्यक आहे. ते एक्झाम्पल मी बोर्डावर घेतलेलं आहे. पहा, राईट ए सेट ऑफ नंबर बिटवीन 1 to 10, 1 ते 10 मधील संख्यांचा सेट लिहा. आता हा सेट आपण लिस्टिंग मेथडनं कसा लिहितो तर ते मी इथं दिलेलं आहे. हे पहा, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये आता 1 ते 10च्या मध्ये ज्या काही नंबर्स आहेत दॅट इज 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सो दिस इज अ लिस्टिंग मेथड. याला आपण लिस्टिंग मेथड असं म्हणतो. आता रूल मेथडनं हा सेट जर लिहायचा असेल तर रूल मेथडनं सेट लिहित असताना आपण एक गोष्ट या ठिकाणी समजून घेणार आहे. ती अशा पद्धतीनं ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, एक कुठलंही व्हेरिएबल तुम्ही यूज करू शकता. ABCD मध्ये कुठलंही व्हेरिएबल असेल A to Z स्मॉल लेटर मध्ये, तर मी तर एक्स कन्सिडर करतो. एक्स आणि एक व्हर्टिकल लाईन. आता हे काय आहे तर यामध्ये A इज अ सेट ऑफ सच अ एक्स एलिमेंट्स. याला कसं वाचायचंय पहा, A इज अ सेट ऑफ सच अ एक्स एलिमेंट्स वेअर. आता एक्स काय आहे ते सांगा. ह्याच्यामध्ये एक्स काय लिहिलंय आपण सेटमध्ये, एक्स इज अ नंबर बिटवीन 1 to 10 असं लिहायचंय. वेअर एक्स इज नंबर बिटवीन 1 to 10 म्हणजे आपण या सेटमध्ये टोटल एलिमेंट्स लिहित नाही. एलिमेंट्स बद्दल एक व्हेरिएबल वापरतो आणि त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी त्या ठिकाणी लिहितो. तर अशा पद्धतीनं सेट लिहिणं यालाच काय म्हणायचंय, सेट बिल्डर मेथड किंवा त्याला आपण म्हणू शकतो रूल मेथड टू राईट द सेट. याच्यामध्ये आणखीन एक वेळेस मी सांगतोय, हा जो भाग आहे ए इज इक्वल टू और ए इज अ सेट ऑफ सच अ एलिमेंट एक्स. ए इज अ सेट ऑफ such a elements x where x is number, this is a number between 1 to 10. अशा प्रकारे आपण रूल मेथड या ठिकाणी वापरतो. आता मी काही सेट घेतलेले आहेत, त्या प्रत्येक सेटला मी इथपर्यंत लिस्टिंग मेथड मध्ये लिहिलंय आणि त्यांना आपण रूल मेथड प्रमाणे लिहायचं आहे. तर आपण हे एक्झाम्पल पाहू. अगेन ए मध्ये काय आहे पहा, ए इज इक्वल टू डी, आय, VSON. आता हे जर वर्ड्स तुम्ही पाहिले तर हे अल्फाबेट्स तुम्ही पाहिले तर हे अल्फाबेट्स तुम्हाला डिव्हिजन या वर्ड मधले आहेत हे लक्षात येईल. म्हणून आपण ह्याला सेट बिल्डर मेथड प्रमाणे असं लिहू शकतो. ए इज अ सेट ऑफ सच अ एक्स एलिमेंट्स वेअर एक्स इज अल्फाबेट ऑफ word division. या डिव्हिजन वर्डचा तो अल्फाबेट आहे एक्स असं आपण लिहू शकतो. नेक्स्ट आहे बी इज इक्वल टू -3 and 3. आता हा काय आहे तर तुम्ही थोडं विचार करू आपण की या ठिकाणी -3चा जर आपण स्क्वेअर केला तर तो 9 येईल आणि +3चा देखील स्क्वेअर केला तरी देखील तो कसा येईल, 9 येईल. Therefore B is a set of such a x element where x square is equal to 9. हे असं आपण इथे लिहू शकतो. पहा तुम्ही, म्हणजे B हा अशा x एलिमेंटचा संच आहे, सेट आहे की ज्यामध्ये x चा स्क्वेअर हा 9 येईल. मग x चा स्क्वेअर 9 म्हणजे एक तर तो -3चा 9 येईल किंवा तो +3चा 9 येईल. तर अशा पद्धतीनं हा सेकंड सेट आपण रूल मेथडनं असा लिहिलेला आहे. आता यानंतर आहे C इज इक्वल टू 5, 10, 15, 20, 25. आता हे जे नंबर्स दिसत आहेत तुम्हाला, दीज आर द मल्टिपल्स ऑफ 5. मग इथं आपण हे कसं लिहिलं पाहिजे, हे नॅचरल आहे हेही लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये एकही नंबर निगेटिव्ह असा नाहीये.
सो ऑल नॅचरल नंबर्स अँड मल्टिपल ऑफ 5. हा प्रत्येक नंबर हा नैसर्गिक संख्या आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट तो 5च्या पटीमध्ये देखील आहे. Therefore, हा सेट आपण असा लिहू, C is a set of such a element x. C is a set of such element x where x is natural number. हे काय दिसतंय तुम्हाला, x हा नॅचरल नंबर सेटचा घटक आहे and x is multiple of 5. आणि लास्ट महत्वाची गोष्ट, x कुणापेक्षा लहान आहे पहा. सगळ्यात जास्त संख्या आपली कोणची आहे, 25 आहे, म्हणजे तो 26 पेक्षा लहान आहे. सो अँड x इज लेस दॅन 25. हे असं आपण इथं लिहू शकतो. बघा मी किती गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये. पहिला ऑब्झर्वेशन आहे की लिस्टिंग मेथडमध्ये जो सेट दिलेला आहे त्यामध्ये जे नंबर्स आहेत ते कसे आहेत, तर ते 5च्या पटीमध्ये आहेत. हे 25 हा त्याच्यातला शेवटचा नंबर आहे, म्हणजे ही संख्या सगळे नंबर 26 पेक्षा कमी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ऑल आर नॅचरल नंबर्स. अँड थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हे जे नंबर्स या ठिकाणी आहेत हे नंबर कसे आहेत, दीज आर द नॅचरल नंबर्स. म्हणून मी इथं लिहिलं आहे C is a set of such x elements where x is a natural number and x is a multiple of 5 and x is less than 25. Okay, next thing आहे, यानंतर आपल्याला काही सेट हे रूल मेथड मध्ये दिलेत. आता ह्यांचे आपल्याला लिस्टिंग फॉर्म लिहायचे आहेत. तर पहिला पाहू, A is a set of such x elements. X is an even natural number less than 15. Even natural number म्हणजे नॅचरल आहे म्हणजे धनसंख्या आहे, इवन आहे म्हणजे त्या समसंख्या आहेत आणि 15 पेक्षा लहान आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचंय, 1 ते 15 च्या मध्ये येणाऱ्या समनैसर्गिक संख्यांचा संच त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर तो मी इथं लिहितोय दॅट A इज इक्वल टू, हा लिस्टिंग फॉर्म मी लिहिणार आहे, दॅट इज 2 4 6 8 then 10 12 14. दॅट्स इट. 15 घेणार नाहीत आपण, एकतर तो इवन नाहीये आणि त्याच्यापेक्षा लहान मध्येच थांबायचं आहे आपल्याला. ओके, आफ्टर दिस बी पाहता हा काय आहे, B is a set of such x elements. X is a perfect square number between 1 to 20. Perfect square म्हणजे ज्याचं रूट हे नॅचरल नंबर मध्ये येतं, अशा नंबरला आपण परफेक्ट स्क्वेअर असं म्हणतो. आता 1 ते 20 मध्ये असे किती नंबर आहेत की ज्यांचं रूट जे आहे ते परफेक्ट स्क्वेअर मध्ये येत आहे. तर पहा इथं लिहू आपण तो B इज इक्वल टू, त्याच्यामध्ये जो पहिला नंबर असेल दॅट इज 4. 4 नंतर सेकंड नंबर येतो 9. 9 नंतर येतो 16 है ना. 4 चा रूट येतो 2, 9 चा येतो 3 आणि 16 चा 16 चा येतो 4. तर अशा पद्धतीनं इथपर्यंत आपण लिहू शकतो. यानंतर कुठलेच परफेक्ट स्क्वेअर त्यामध्ये नाहीये. C इज इक्वल टू AEIOU. आता हे तुम्ही जर ऐकलं असेल तर AEIOU हे काय आहे, तर आपल्या इंग्लिश अल्फाबेट्स मध्ये ओवेल्स आपण त्यांना असं म्हणतो. तर हा लिस्टिंग फॉर्म मध्ये आहे, याला आपण रूल मेथड या ठिकाणी लिहिणार आहे. तर ते कसं लिहिलं जाईल, सो C इज इक्वल टू, और C इज अ सेट ऑफ सच x एलिमेंट्स वेयर x इज a ओवेल इन इंग्लिश alphabets. English alphabets. Next we have to see the practice set 1.1. आतापर्यंत आपण जे भी काही घटक या ठिकाणी पाहिलेले आहेत त्यावर आधारित प्रॅक्टिस 1.1 आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. त्याच्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे राईट द फॉलोइंग सेट्स इन अ रोस्टर फॉर्म. म्हणजे तुम्हाला काही सेट दिलेले आहेत त्याला तुम्हाला रोस्टर फॉर्म म्हणजे लिस्टिंग मेथडनं त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर एक एक आपण एक्झाम्पल इथं पाहणार आहोत.
पहिला जो एक्झाम्पल आहे सेट ऑफ इवन नंबर्स. आता इवन नंबर्स म्हटलं की त्याला आपण कसल्या म्हणतोय, समसंख्या. आता समसंख्या म्हटलं की लक्षात घ्या, समसंख्या ह्या दोन्ही प्रकारच्या असू शकतात. दे विल बी अ मायनस अँड दे विल बी अ प्लस. तर अशा वेळेस आपण ह्या सेटला एक नाव घेऊ, सेट ए. आता त्या निगेटिव्ह असतील तर आपण इकडे लेफ्ट साईडला सुद्धा डॅश डॅश घेणार आहे आणि मग यामध्ये आपण स्टार्ट करू -6, -4, देन -2. आता नंतर येईल +2, +4, +6 डॅश डॅश डॅश. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सेट ए असा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. नेक्स्ट थिंग आहे सेट ऑफ इवन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. आता हे जे इवन प्राईम नंबर आहेत 1 ते 50 मधले, हे आपल्याला या ठिकाणी लिहून काढायचे आहेत. तर यामध्ये या सेटला आपण बी असं या ठिकाणी नाव देऊत आणि यामध्ये लिहून घेऊत. आता 1 to 50 मध्ये इवन प्राईम अशा स्वरूपाचे नंबर आपल्याला हवे आहेत. इवन म्हणजे तो सम असला पाहिजे आणि प्राईम म्हणजे तो मूळ असला पाहिजे. तर 1 ते 50 मध्ये एकच इवन प्राईम नंबर आहे, तो म्हणजे 2. दुसरे तुम्हाला प्राईम भेटणार नाहीत, इवन भेटतील परंतु प्राईम भेटणार नाहीत, हे लक्षात घ्या. ओके. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता फक्त आपल्याला निगेटिव्ह इंटिजर्स या ठिकाणी लिहायचे आहेत. तर ते कसं लिहिलं पाहिजे, लेट सेट सी. याच्यामध्ये -1, -2, -3, -4 असे किती आहेत, तर इनफायनाईट आहेत, मग डॅश डॅश लिहून टाकायचं आहे. आफ्टर दिस 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. आता आपल्याला संगीतामधले जे स्वर आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत, सा रे ग म प ध नि सा. आता हे स्वर आपल्याला लिस्टिंग फॉर्ममध्ये त्या ठिकाणी मांडायचे आहेत. तर लिहून घेऊ, लेट दॅट इज सेट डी. त्याला नाव द्यायचं, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचंय. फर्स्ट आहे सा रे ग म प ध नी आणि सा हा रिपीट येईल म्हणून तो एकच वेळेस लिहायचा आहे. आपला रूल माहिती आहे सर्वांना, एक एलिमेंट डबल लिहायचा नाही. हे पाहता, सा रे ग म प ध नी आणि सा जर डबल लिहिला तर आपला पहिला एलिमेंट पण साच आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी एक एलिमेंट एकच वेळा त्या ठिकाणी लिहायचा असतो. समजलाय? क्वेश्चन सेकंड आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन अ वर्ड्स. आता एक काही सिम्बॉलिक स्टेटमेंट तुम्हाला दिलेत, त्याचं वर्बल फॉर्म, वर्ड फॉर्म तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे चिन्हाच्या स्वरूपात काही गोष्टी दर्शवल्यात, तुम्हाला शाब्दिक स्वरूपामध्ये लिहायच्या आहेत. आता हे तुम्ही पाहिलेलं असेल, हे जे चिन्ह आहे ह्याला आपण ओळखतो is a element of Q. 4/3 is a element of Q. असं असेल तर तो त्या सेटचा एलिमेंट असतो. तर मी लिहितो इथं, आन्सर समोर आहे, 4/3 is element of set Q. ओके. त्याच पद्धतीनं -2 is not, हे सिम्बॉल इज नॉट दर्शवतं एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. हे n म्हणजे कोण आहे, नॅचरल नंबर, नॅचरल नंबर. आता हा तुम्हाला जो दिलेला सेट आहे तो रूल मेथड मध्ये, त्याला देखील आपल्याला वर्बल फॉर्म मध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहा, P is a set of such a P elements. P is an odd number, है ना. P हा अशा घटकांचा संच आहे की P ही एक ऑड नंबर आहे. म्हणजे सेट ऑफ P is a set of odd numbers. Odd numbers. ओके. तर हे त्याचे आन्सर्स मी समोर लिहिलेले आहेत. तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही बघणार आहेत, बुक्स मध्ये तुम्ही पाहू शकता. थर्ड क्वेश्चन आहे, राईट एनी टू सेट्स
बाय लिस्टिंग अँड बाय रूल मेथड. तुम्हाला दोन सेट लिहायचे आहेत मनाने कुठलेही, आणि ते लिहित असताना एकदा ते लिस्टिंग फॉर्ममध्ये लिहायचे आहेत आणि दुसऱ्या वेळेस ते तुम्हाला रूल मेथडनं त्या ठिकाणी लिहायचे आहेत. तर कोणताही लिहू आपण. एक सेट मी इथं घेतोय, ए पहिला सेट. आता ए सेट आपण काय घ्यायचा आहे, तर आपण घेऊ इवन नंबर्स बिटवीन किंवा ऑड घेऊ, ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. ऑड नंबर्स काय येतील बिटवीन 1 to 10, दॅट इज 3, 5, 7, 9. आता मी त्याला लिस्टिंग फॉर्म रूल मेथड लिहितोय. ए इज अ सेट ऑफ सच अ एक्स एलिमेंट वेअर एक्स काय आहे, एक्स इज ऑड नंबर बिटवीन 1 to 10. 1 ते 10 मधील ऑड नंबर आहे. ओके. आता आणखीन एक असाच घेऊ आपण. P is a set of integers between -5 to +5 घेऊ. -5 मध्ये -4 येईल, -3, -2, -1, 0, 1, 2, 3 and 4. That's it. तर काय आहे B? So B is a set of such a x elements. आम्ही कसं लिहितोय, B is a set of such a x element where x is integer. X is integer कसं लिहायचं, x belongs R, and x is x -5 पेक्षा मोठा आहे आणि x हा -5 पेक्षा मोठा आहे, जो +5 पेक्षा लहान आहे.